नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया 2024 साठी जे विद्यार्थी EWS प्रवर्गातून ॲडमिशन घेणार आहेत त्यांना कोणती कागदपत्रे डॉक्युमेंट्स या ठिकाणी गरजेचे आहेत। तर या ठिकाणी 7 डॉक्युमेंट्स आहेत किंवा ते 7 प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी गरजेचे आहेत ॲडमिशन घेण्यासाठी। आणि लास्टला व्हिडिओचा मी तुम्हाला एक बोनस टिप पण देणार आहे जी मी स्वतः फॉलो केली होती, ज्याचा मला खूप फायदा झाला होता इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घेताना। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओकडे वळूयात। तर सर्वात पहिला आपण पाहूयात EWS प्रवर्गासाठी आवश्यक कागदपत्रे। तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिलं डॉक्युमेंट आहे की तुमचं MST/CET 2024चं PCM ग्रुपचं स्कोर कार्ड किंवा JEE 2024चं स्कोर कार्ड। तर तुम्ही ज्या प्रवर्गातून ॲडमिशन घेणार आहात, म्हणजे तुम्ही जर CET मार्फत जर ॲडमिशन घेणार असेल तर तुमचं CETचं PCMचं ठीक आहे। तुमचं जर PCB असेल तर तुम्ही इंजिनिअरिंगला अप्लाय करू शकत नाही, इंजिनिअरिंगसाठी तुम्ही अपात्र आहात ठीक आहे। तुमचं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी 12वी मध्ये तुमचा मॅथ्स विषय कंपल्सरी असणं गरजेचं आहे। त्याचसोबत तुमचं JEEचं 2024चं स्कोर कार्ड, जर तुम्ही JEE मधनं ॲडमिशन घेणार असाल किंवा JEEच्या स्कोरवरती ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला JEEचं या ठिकाणी स्कोर कार्ड गरजेचं आहे। जर CET मधनं ॲडमिशन घेणार असाल तर CET मधनं ॲडमिशन घेणं गरजेचं आहे। त्याचसोबत जर मित्रांनो तुमचा जर गॅप असेल काय, तुम्ही जर 12वी नंतर 1 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा जे काही गॅप घेऊन तुम्ही जर आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार असाल तर जर तुम्ही गॅप घेतला असेल तर तुमचं गॅप सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ओरिजिनल ठीक आहे। त्यानंतर दुसरं डॉक्युमेंट आपलं आहे ते इयत्ता 10वीचं आपलं गुणपत्रक। या ठिकाणी तुम्हाला 10वीचे मार्कलिस्ट ओरिजिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। त्याचसोबत मित्रांनो इथं दिलेलं नाही पण मी तुम्हाला सांगतो की तुमचं 10वीचं सर्टिफिकेट पण तुमच्यासोबत गरजेचं आहे ठीक आहे असणं। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते, हे जे तुम्हाला लेफ्ट साईडचं दिसत आहे पिंक कलरमध्ये ते आहे तुमचं 10वीचं मार्कशीट आणि राईट साईडला जे तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दिसत आहे ते आहे तुमचं 10वीचं सर्टिफिकेट। हे 10वीचं सर्टिफिकेट शक्यतो मुलं घेत नाहीत, पण इंजिनिअरिंगला ॲडमिशनमध्ये काही कॉलेजेसमध्ये हे मागितलं जातं। त्यामुळे तुम्हाला हे सर्टिफिकेट जे आहे तुम्हाला शाळेतून तुमच्या 10वीची जी शाळा असेल तिथे तुम्ही तुमचं जिथं गुणपत्रक तुम्हाला मिळालं आहे, मार्कशीट मिळालेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमच्या सर्टिफिकेटसाठी मागणी करू शकता। तुम्हाला त्या ठिकाणी सर्टिफिकेट ते नक्की देतील ठीक आहे। सो हे डॉक्युमेंट पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। तिसरं डॉक्युमेंट आपण पाहूयात इयत्ता 12वीचं गुणपत्रक। 12वीची तुमची मार्कलिस्ट तुमच्याकडे असणे गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 60% मार्क तरी असावेत। जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल किंवा चांगली ब्रांच पाहिजे असेल तर तुम्हाला कमीत कमी 60% मार्क 12वीच्या HSC मध्ये किंवा CBSE तुम्ही जे काही फॉलो केलं असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला 60% मार्क असणे गरजेचं आहे। त्यानंतर चौथं डॉक्युमेंट आहे तुमच्याकडे लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट। या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला किंवा जर तुम्ही ट्रान्सफर CBSE मधून SSC मध्ये ट्रान्सफर झाले असाल तर त्याचं ट्रान्सफर सर्टिफिकेट ह्या दोन्हीपैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ज्याच्यासाठी तुम्ही ॲप्लिकेबल असाल ठीक आहे। त्यानंतर 5वं सर्टिफिकेट आहे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट आणि जन्म दाखला तुमचा। तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट तुमचं असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही जन्म दाखला पण तुमचा त्या ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि जर तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर काही कॉलेजेसमध्ये तुमचं जे लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती जर तुमची नॅशनॅलिटी इंडियन असं जर मेन्शन केलेलं असेल, काही लिव्हिंग सर्टिफिकेटवरती तुमची नॅशनॅलिटी ॲज अ इंडियन मेन्शन केलेली असते, काही डॉक्युमेंट्सवरती नसते केली ठीक आहे। जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती नॅशनॅलिटी इंडियन असं लिहिलेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी डोमिसाईल नसलं किंवा जन्म दाखला नसला तरी या ठिकाणी कॉलेजमध्ये चालू जाईल। पण त्यासाठी तुम्हाला आधी कॉलेजमधून हे कन्फर्म करून घ्या की जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर त्या ठिकाणी लिव्हिंग सर्टिफिकेट ॲक्सेप्ट केलं जाईल का ठीक आहे। सो ही गोष्ट तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या। त्यानंतर आहे तुमचं EWSचा प्रोफॉर्मा, म्हणजे तुमचं EWSचं सर्टिफिकेट। तुम्ही जर EWS मधनं ॲडमिशन घेणार असाल तर तुम्हाला या ठिकाणी EWSचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं कंपल्सरी आहे ठीक आहे। त्यानंतर 7वं डॉक्युमेंट जे आहे ते लास्टचं ते आहे तुमचा कलर फोटो आणि स्कॅन केलेली सही ठीक आहे मित्रांनो। यासाठी तुम्हाला तुमच्याकडे लेटेस्ट फोटो तुमचा असणं, 12वी नंतर तुम्ही एक चांगला फोटो काढून घ्या तुमचा लेटेस्टवाला, तो फोटो तुमच्याकडे असणं आणि स्कॅन केलेली सही, म्हणजे तुम्ही एका पांढऱ्या कागदावरती तुमची मोठ्या अक्षरामध्ये सही करा आणि ती सही तुम्ही कुठल्याही स्कॅनर ॲपने, मोबाईलमधल्या कुठल्याही स्कॅनरच्या ॲपने स्कॅन करून त्याचे डॉक्युमेंट PDF किंवा PNG फाईल JPG फाईल जी काय असेल ती तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो। तर हे तुम्हाला 7 डॉक्युमेंट्स तुमच्या EWS प्रवर्गातून ॲडमिशन घेण्यासाठी गरजेचं आहेत। आता तुम्हाला लास्टला मी बोललो होतो तुम्हाला एक बोनस टिप देणार। तर मित्रांनो काय करायचं तुम्हाला, हे जे 7 सर्टिफिकेट आहेत तर ह्याची 7ची तुम्हाला अशा 3 डॉक्युमेंट्स 3 फाईल बनवायचे आहेत ठीक आहे। तुमच्याकडे 3 बंच असणं गरजेचं आहे। पहिला बंच जो असेल तो तुमचा असेल ओरिजिनल डॉक्युमेंटचा, हे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमच्याकडे ओरिजिनल असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला जे 2 एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत ना, एक्स्ट्रा बंच, ते ह्या सर्व डॉक्युमेंट्सची झेरॉक्स कॉपीज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ठीक आहे। तुम्हाला हे जे प्रत्येक डॉक्युमेंट आहेत ना ह्याचे तुमच्याकडं ॲटलिस्ट 3 ते 4 झेरॉक्स कॉपीज किंवा ट्रू कॉपीज असणं गरजेचं आहे। कारण काही कॉलेजेसमध्ये, म्हणजे काही कॉलेज म्हणण्यापेक्षा भरपूर किंवा सगळ्याच कॉलेजेसमध्ये तुमचं एक ओरिजिनल सर्टिफिकेटचा तुमच्याकडे एक बंच घेतला जातो आणि एक त्यांच्याकडे व्हेरिफिकेशनसाठी एक दोन मला वाटते आमच्या कॉलेजमध्ये तर 2 घेतात।
2 तुमच्याकडे झेरॉक्सच्या कॉपीज घेतल्या जातात, 2 झेरॉक्सच्या कॉपीज असलेल्या बंच घेतल्या जातात, ठीक आहे. त्यामुळं हे सर्व 7च्या 7 डॉक्युमेंट आणि त्याचसोबत तुमचे 2 बंच, ह्या सगळ्या 7 डॉक्युमेंटचे झेरॉक्स तुमच्याकडे सोबत ठेवा. तुम्हाला ॲडमिशनला गेल्यावर ऐन टायमाला तुमच्याकडे जर हे डॉक्युमेंट्स माहिले तर तुम्हाला झेरॉक्स सेंटरकडे जावा, त्याचा सेटअप बनवा परत, ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतात, ठीक आहे. त्यामुळे ह्या सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे तयार ठेवा. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशीच आणखी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.